कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात गोकुळ दूध संघाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। गोकुळवर सत्ता म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणावर आपला प्रभाव असं समीकरण मानलं जातं। त्यामुळे आगामी गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचबरोबर शिवसेना, भाजप आणि जनसुराज्य पक्षानं स्वतंत्र मेळावे घेत जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू केलंय। महायुती एकत्र असली तरी 21 संचालकांच्या जागांपैकी जास्तीत जास्त जागा आपल्या पक्षाला मिळाव्यात यासाठी प्रत्येक पक्षानं आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे। पाहूयात। राष्ट्रवादीचा मेळावा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच या गटाचं नेतृत्व करेल असा विश्वास मी या निमित्ताने देतो। शिवसेनेचा मेळावा। भाजप जनसुराज्यचा मेळावा। कोण म्हणते ठरावाचा मोठा भाऊ म्हणते, कोण म्हणते संचालकमध्ये आम्ही मोठा भाऊ म्हणते। ठीक आहे, त्याचा तो अधिकार आहे, विषय कारण नाही। मी आता सांगतो, आम्ही जाईल तिथं संपूर्ण पॅनल निवडून येणार। गोकुळच्या सत्तेसाठी महायुतीमधील घटक पक्षांनी सुरू केलेलं हे शक्ती प्रदर्शन हे केवळ कार्यकर्त्यांचे मेळावेच नाहीत, तर आगामी जागा वाटपाची रंगीत तालीम असल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे नेते पालकमंत्री प्रकाश आबिटकर, भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आणि जनसुराज्य पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांनी स्वतंत्र मेळावे घेत आपल्या ठरावधारकांची संख्या आणि संघटनात्मक ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला। गोकुळ दूध संघात एकूण 21 संचालकांची निवड होणार आहे। त्यामुळे या 21 जागांपैकी जास्तीत जास्त उमेदवार आपल्या पक्षाचे असावेत यासाठी महायुतीतच रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळेच प्रत्येक पक्षाकडून मोठा भाऊ असल्याचा दावा केला जातोय। गोकुळचं आपले नेते माजी आमदार राजेश पाटील आमच्याबरोबर आहेत, के पी पाटील माजी आमदार आहेत, गोकुळचं डॉन अरुण डोंगळे आहेत, करवीरचे आमचे नेते राहुल पाटील आहेत, बाळासाहेब खाडे आहेत, मला वाटतं रणवीर गायकवाड आहेत, संजय पाटील यड्रावकर जयसिंगपूरचे नगराध्यक्ष स्वतः आहेत, अमर पाटील शिरोळचे नगराध्यक्ष। ही फार मोठी शक्ती आज आमच्या मागे आहे। गोकुळच्या निवडणुकीत मोठा भाऊ मुश्रीफ साहेब असतील, राष्ट्रवादी या निवडणुकीमध्ये एका बाजूला पक्ष संघटन म्हणून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि दुसऱ्या बाजूला महायुती म्हणून सुद्धा जिल्ह्यातल्या आपण जर ट्रेंड बघितला असेल, लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतरच्या नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, त्याच पद्धतीनं गोकुळच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण यश मिळवतो। आम्ही आज 1430 ठराव आमच्याकडे आहेत, जनसुराज्याचे आमच्याकडे 450 आहेत, अजून 2 घटक आमच्यावर यायचे आहेत। त्यामुळे आमचेच ठरावाची संख्या जास्त होईल आणि आमचे संचालक सुद्धा त्यामध्ये अधिकचे असतील। गोकुळचं राजकारण हे केवळ सहकारापुरतं मर्यादित नसतं, तर ते जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांवर परिणाम करणारं मानलं जातं। ज्याची गोकुळवर सत्ता त्याची जिल्ह्यावर पकड असं राजकीय वर्तुळात बोललं जातं। त्यामुळेच महायुतीतील प्रत्येक पक्ष आपल्या ताकदीनुसार जागांची मागणी करण्यासाठी आतापासूनच वातावरण तयार करतोय। हे शक्ती प्रदर्शन म्हणजे जागा वाटपात वरचष्मा मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं मत गोकुळचे ज्येष्ठ संचालक आणि माजी चेअरमन अरुण डोंगळे यांनी व्यक्त केलंय। मी आधीच सांगतो तुम्हाला, हे सगळं व्यवस्थित घडणार आहे। आता काय प्रत्येकाला वाटत असणार की माझं जास्त जागा असाव्या, माझ्या पार्टी जागा, हे चुकीच काही नाही। मग प्रत्येकजण म्हणा माझ्याकडे एवढी मतं आहेत किंवा आणि काय होणार, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत आणि पॅनल हे महायुतीचं व्यवस्थित होणार आहे। आता विरोधकांनी कुणी काय करायचं हा त्यांचा प्रश्न, त्याच्यावर मला बोलता येणार नाही। लोकशाही शेवटी बघा, लोकशाहीप्रमाणे निवडणूक झालीच पाहिजे असं मताचं मी आहे। गोकुळची निवडणूक महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्रितपणे लढवण्याची भूमिका जरी कायम असली तरी उमेदवारीच्या वाटपावरून प्रत्येक पक्षानं आपली ताकद पणाला लावली आहे। शेवटचा निर्णय राज्यस्तरीय नेतृत्वाकडून घेतला जाणार असला तरी कोणत्या पक्षाकडे किती ठरावधारक आहे, निवडून येण्याची क्षमता कोणामध्ये अधिक आहे याचाही विचार जागा वाटपात होणार आहे। त्यामुळे राज्य नेतृत्वाचा अंतिम निर्णय होण्यापूर्वीच महायुतीतील प्रत्येक पक्ष आपल्या ताकदीचं प्रदर्शन करतोय। त्यामुळे महायुतीतच मोठा भाऊ कोण यावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याचं दिसतंय। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।